मराठीमध्ये एक म्हण आहे की घर बांधून पाहावं, विहीर खोदून पाहावी, लग्न करून पाहावं. त्यातलं घर बांधून पाहावं हे सर्वसामान्य माणसाला समजेल मला नेमकं काय म्हणायचं आहे. मुंबईत जन्म झाला, वय वर्ष 50 आहे. स्वतःचं हक्काचं आणि स्वतःच्या मेहनतीचं एक घर असावं, 400, 450, 500 स्क्वेअर फुटाचं. उपनगरामध्ये, पश्चिम उपनगरामध्ये असावं. कारण मी ज्या इंडस्ट्रीत काम करतो, फिल्म इंडस्ट्री, टी व्ही इंडस्ट्री, त्यातलं मोस्टली काम हे पश्चिम उपनगरांमध्ये चालतं. तिथे घर घ्यावं ही इच्छा होती, मेहनतीने घ्यावं ही इच्छा होती. अर्थात आर्टिस्ट हे बँक आर्टिस्ट लोकांना किती पॉझिटिव्हली विचार करते लोन देताना हे सर्व श्रुत आहे. म्हणून वडिलांच्या प्रॉपर्टीवरती लोन काढावं आणि ते पैसे तिथे भरून घर घ्यावं आणि वडिलांच्या प्रॉपर्टीवर काढलेल्या लोनचे हप्ते भरावे, तितका साधा विचार होता. आणि तसंही आर्टिस्टला पुढे जाऊन वार्धक्यात काही पेन्शन, प्रॉव्हिडंट फंड, उदरनिर्वाहासाठी काही मोठी रक्कम असते हातात, असं नसतं. म्हणूनच एक घर घेतलं की जेणेकरून त्याच्या भाड्यापोटी गावाला जाऊन का होईना आपण त्याच्या भाड्यावर जगू, इतका साधा विचार होता. म्हणून घर घेण्याचं स्वप्न बाळगलं होतं. त्याकरता वडिलांचं हे घर, डोंबिवलीतलं हे घर मी मॉर्गेज केलं एका प्रायव्हेट फायनान्सकडे आणि ते पैसे मी आस्था प्रॉपर्टीजच्या माध्यमानं गुंतवले एक घर घेण्यासाठी. पण तिथे असणारे सच्चिदानंद बामणे, ॲग्नेलो परेरा, आकाश सोनी, सगळ्यात यांचा मास्टर माइंड म्हणजे शैलेश काकण. त्याचबरोबर असणारे त्यांचे अजून 2 साथीदार, ते म्हणजे अभिषेक गुजर आणि एक बेळमकर नावाचं, रुपेश बेळमकर नावाचं. ही सगळी टोळी आहे आणि यांच्यावर नक्कीच कोणाचं तरी वरदहस्त आहे. यांनी अनेक कुटुंबांची अशी फसवणूक केलेली आहे की घर देतो असं सांगून पहिलं एक नॉर्मल घर दाखवायचं, नंतर त्याचा व्यवहार होत नाही, एक मोठी रक्कम काढून घ्यायची आणि नंतर एसआरएचं घर दाखवायचं. साहजिकच चाळीत घर घेणाऱ्या माणसाला एसआरएचं घर दिसतंय, सोसायटीत दिसतंय, लिफ्ट असलेली बिल्डिंग मिळते, तर लोक अजून पैसे देऊन पुढे सरसावतात. आणि मग ह्या लोकांनी सरकारी कागदपत्र, एसआरएचे लेटर हेड्स, अधिकाऱ्यांच्या सह्या, गव्हर्नमेंटचे स्टॅम्प स्वतः एसआरए ऑफिसमध्ये नेऊन केबिनमध्ये बसवून, मग समोर बसलेली व्यक्ती कोण होती त्यांचा ID कार्ड तर आम्ही नाही मागू शकत ना, की आता एसआरएच्या बिल्डिंगमध्ये तुम्ही आहात, त्या केबिनमध्ये, त्या टेबलवर आहात, समोरची बसलेली व्यक्ती कोण आहे असं कसं विचारणार, तुमचा ID दाखवा असं तर नाही विचारणार. एवढं सगळं दिसतंय. आणि मला वाटतं अशी यांची अजून एक 4-2 कुटुंब पण यांच्यासोबत असावीत की जे आमच्यासारख्या लोकांना आहे जे भासवायचे की बघा आम्हाला घर मिळालं आहे, आमचे पेपर तयार झालेत, आमचे पेपर क्लिअर झालेत, आम्हाला अलॉटमेंट मिळतं आहे, असं आहे तसं आहे. आणि एसआरए हा मुद्दा नंतर आणायचे, पहिलं कुठेतरी नॉर्मल घर दाखवायचं. कारण का एसआरएचे प्रॉब्लेम्स काय आहेत हे बऱ्याच लोकांना माहिती आहे. मग अशा लोकांना कसं गुंतवायचं, तर मग पैसे पहिले काढून घ्यायचे नॉर्मल घर दाखवून, आणि मग तो व्यवहार होत नाही आहे आणि आता पैसे पण परत देऊ शकत नाही, तर निदान पैसे नाहीत तर एसआरएचं घर घ्या आणि माणसाकडे काही पर्याय राहत नाही. मग ठीक आहे बाबा घर तर दे. किती पैशांची ही फसवणूक साधारण? आत्तापर्यंत माझे जर का त्यांना दिलेले आहेत 24.5 लाख, ज्याची 22.5 लाखाची व्हाईट एंट्री आहे जी लोन घेऊन मी दिली आहे. त्या व्यतिरिक्त मी पैशांची, आता तुम्ही जर फसवणूक विचारत असाल तर मी 9 वर्ष हप्ता भरतोय ना त्यांना दिलेल्या पैशांचा. दर महिन्याला 42 ते 45,000 रुपये हप्ता, सुरुवातीला 45, आता 42. तुम्ही करा 8.5 वर्षांचा हिशोब, साधारण 44-45 लाख रुपये मी तर बँकेला देऊन बसलो आहे. शिवाय ज्या प्रॉपर्टीवरती लोन काढलं आहे त्या प्रॉपर्टीचं जर फोरक्लोज करायचं आहे तर अजून 30,50,000 रुपये मला द्यायचे आहेत. म्हणजे हे 30,50,000 बँकेला भरलेले जवळपास 44-45 लाख आणि यांना दिलेले 24 लाख. काय उरलं आयुष्यात आता? हे वर्ष 50 झाले, परत कसं उभं राहायचं?